हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत. फायनान्स प्लॅनिंग. या फायनान्स प्लॅनिंगमध्ये आपण शेअर्स विकताना ब्रोकरेज कसं देतो किंवा शेअर्स विकत घेताना आपण ब्रोकरेज काय देणार आहोत किंवा मार्केट व्हॅल्यू कशी असते, फेस व्हॅल्यू काय आहे आणि प्रीमियम, पार, डिस्काउंट हे सगळे शब्द किंवा हे सगळे वर्ड्स तुम्ही पुस्तकात बघताय किंवा हे सगळे वर्ड्स वारंवार क्वेश्चन पेपरमध्ये दिसतायत. या सगळ्यांचा मीनिंग तर आपण समजूनच घेऊयात. त्याचप्रमाणे 2024 ते 2025 त्याचबरोबर जुलै 2024 आणि जुलै 2025 असे 4 क्वेश्चन पेपर जे आहेत, त्या 4 क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे फायनान्सचे क्वेश्चन विचारले आहेत, ते आपण इन डिटेल बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात आपल्या. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज 2360. आता ही जी अमाऊंट आहे 2360 ह्याच्यामध्ये जीएसटी सुद्धा ऍड झाला आहे. ठीक आहे, म्हणजे कारची जी ओरिजिनल किंमत असेल त्या कारच्या ओरिजिनल किंमतवर जीएसटी लागून ही अमाऊंट आलेली आहे. म्हणजे ही जी अमाऊंट आहे 2360 हे विथ जीएसटी आहे, लक्षात ठेवा. दिस इज विथ जीएसटी. ओके. द रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑन द टॉय. ओके, म्हणजे ह्या टॉय आहे, ह्या टॉयवर जे जीएसटी लागलेलं आहे ते किती आहे? 18% आहे. ठीक आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर द टॉय कार. म्हणजे आपल्याला आता कारची ओरिजिनल किंमत काढायची आहे. ठीक आहे, कारची ओरिजिनल किंमत काढायची आहे. कारची ओरिजिनल किंमत आपल्याला काढायची ज्यावर 18% जीएसटी लागून ही अमाऊंट तयार झाली. म्हणजे हे 2360 जे आहे, दिस इज दी व्हॅल्यू इन विच टू अमाऊंट्स आर ऍडेड. फर्स्ट कुठले? कारची ओरिजिनल किंमत, ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ कार. ठीक आहे, आणि सेकंड काय? 18% जीएसटी आहे. ठीक आहे, तर हे जे 2360 आहे, दोन्ही अमाऊंट ह्याच्यामध्ये ऍड होऊन आलेले आहेत. तर त्यामध्ये कारची ओरिजिनल किंमत आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर बघूयात आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करूयात. आता बघा, जीएसटी किती आहे? 18% दिलंय आपल्याला, क्वेश्चन मध्ये दिलंय. ठीक आहे, आता बघा, टॉय जे आहे, जे आपल्याला आपण कार विकत घेणार आहे, त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे किंवा त्याची ओरिजिनल जी किंमत आहे त्याला आपण एक्स मानूयात. लेट एक्स बी द ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द कार. ठीक आहे, आता बघा, हा जीएसटीचा फॉर्म्युला काय होणार? विच इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स. आता बघा, आपण जीएसटी जनरली कसे करतो? जीएसटी. ठीक आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू अमाऊंट किंवा रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ जीएसटी असं म्हणू शकता. ठीक आहे, जे आपण जीएसटी कसं काढतो? टॅक्सेबल व्हॅल्यूवर आपल्याला किती पर्सेंट जीएसटी घ्यायचं आहे ते आपण इथे टाकतो. ठीक आहे, तर बघा, जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण एक्स सपोज केलंय, एक्स इथं आहे तसं आपण ठेवून टाकू. ठीक आहे, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी 18% दिले. 18% म्हणजे काय होणार? हे एक्स इंटू 18 डिवायडेड बाय 100, कारण इथं पर्सेंटेज आहे ना, तर पर्सेंटेज असल्यामुळे आपण काय करणार? 18ला डिवायडेड बाय 100 करणार. हेच इथे इक्वेशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, मग जीएसटी इज इक्वल टू काय होणार? 18 डिवाइड बाय 100 इंटू एक्स होणार. ठीक आहे, आता बघा, इथं अजून त्यांनी दिले टोटल व्हॅल्यू फॉर द टॉय कार विच इज इक्वल टू काय येणार? टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर द टॉय कार प्लस काय येणार? इथं जीएसटी येणार. का? आता बघा, आपण एखादी वस्तू घेतो त्याच्यावर आपण जीएसटी घेतो. समजा आपण वस्तू एक्स घेतलं, ठीक आहे, प्लस त्याच्यावर जीएसटी लागणार. समजा 18% याच्यावर जीएसटी लागलं, तर एक्स इंटू 18% करतात. ठीक आहे, हे दोन्ही अमाऊंट ऍड करतात. हे ऍड केल्यानंतर जी अमाऊंट येणार ती अमाऊंट आपण पे करतो. म्हणून आपण टोटल पेएबल जी व्हॅल्यू आहे, तर टोटल पेएबल व्हॅल्यू मध्ये काय असणार आहे? ओरिजिनल किंमत प्लस त्याच्यावर जेवढी जीएसटी लागली, हे दोघांची ऍडिशन होऊन येणारी जी अमाऊंट असते ती अमाऊंट आपण काय करतो? पे करत असतो. हे लक्षात ठेवा. ओके, तर आपण किती पे केलं इथं? इथं आपण जर पे केलेलं बघितलं तर बघा, आपण किती पे केलं तुम्हाला दाखवतो मी. ओके, तर बघा, टोटल व्हॅल्यू फॉर द टॉय कार. ठीक आहे, आपण या क्वेश्चन मध्ये 2360 एवढी अमाऊंट आपण पे केलेलं आहे. ठीक आहे, तर त्या टॉयची ओरिजिनल टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण किती सपोज केलं होतं? एक सपोज केलं होतं. पुट करतो मी. ओके, आणि जीएसटी दिले आपल्याला. जीएसटी तर दिलं होतं बघा, किती आहे? 18 डिवाइड बाय 100 इंटू एक्स. ठीक आहे,
हे आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, त्याला सिम्प्लिफाय करूयात आपण. बघा इथे साईडला मी सिम्प्लिफाय करून देतो. आता बघा एक्स प्लस 18 इंटू एक्स किती येणार 18x डिवाइड बाय 100. आपल्याला तर काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण कसं घेतलं पाहिजे 100 इंटू एक्स 100x बरोबर आहे प्लस 1 इंटू 18x 18x आणि डिवाइडेड बाय 1 इंटू 100 किती येणार आहे 100 येईल. ठीक आहे, त्याला सिम्प्लिफाय जर केलं तर किती येईल हे 100x प्लस 18x इज इक्वल टू 118x डिवाइड बाय 100. ठीक आहे, तर बघा हे सिम्प्लिफाय केल्यानंतर किती आलं 118 ला डिवायडेड बाय 100 आला. ठीक आहे, मग इथं आपण किती पुट केलं पाहिजे आफ्टर सिम्प्लिफिकेशन हे 118 आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, तर 118 अपॉन 100 इंटू एक्स. ठीक आहे, मी काय करतो बघा या 100ला हा डिनॉमिनेटरमध्ये 100 आहे. त्या 100ला मी काय करतो लेफ्ट साईडला इकडे शिफ्ट करतो. त्या बाजूला याला जर शिफ्ट केला तर हा डिनॉमिनेटरमध्ये ओरिजिनली हा इकडे जर आला तर कुठे जाणार न्यूमरेटरमध्ये दाखवलं बघा न्यूमरेटरमध्ये गेला हा. ओके, हा न्यूमरेटरमध्ये गेला विच इज इक्वल टू 118x. ठीक आहे, एवढं येणार. आता मी काय करणार हे 118 जे आहे त्या 118ला इकडे पाठवणार आहे. म्हणजे हा 118 आणि एक्स या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे. मग इकडे गेल्यानंतर काय होतं डिवाइड मध्ये जाईल. ठीक आहे, म्हणजे याला डिवाइड करेल थोडक्यात. ओके, डिवाइड बाय 118. मग आपल्याला इथे एक्स इज इक्वल टू काय येणार 2360 इंटू 100 डिवायडेड बाय 118. हे 118 येईल. ठीक आहे, त्याचं डिव्हिजन जर तुम्ही केलात ठीक आहे त्याचं डिव्हिजन जर तुम्ही केलात तर बघा त्याचं डिव्हिजन येईल 2360 इंटू 100 डिवाइड बाय 118 जर केलात त्याचं डिव्हिजन सगळं जर तुम्ही पूर्ण सिम्प्लिफाय केलात तर हे 2000 येईल. ओके, दिस इज अवर 2000. म्हणजे आपण जे पे केलंय 2360 2360 आपण जे पे केलंय त्यामध्ये त्या टॉयची ओरिजिनल किंमत किती आहे 200 रुपये. टॉयची ओरिजिनल किंमत सॉरी 2000 रुपये आहे सॉरी. तर टॉयची ओरिजिनल किंमत किती आहे 2000 रुपये आहे आणि आपण पे केलं की 2360. या 2360 मधून जर आपण 2000 जर सबट्रॅक्ट केलं तर किती येतं 360. म्हणजे हे झालं टॅक्सेबल व्हॅल्यू कारची ओरिजिनल किंमत आणि 360 रुपये आपण जीएसटी दिलंय 18%च्या हिशोबाने. ठीक आहे, म्हणून आपण टोटल पे केलंय 2000 प्लस 360 इज इक्वल टू 2360. त्याप्रमाणे आपण काढतो लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण जीएसटी कसे जीएसटी म्हणजे काय जीएसटीचं मिनिंग काय गुड्स सर्व्हिस टॅक्स. म्हणजे आपण जे खरेदी करतो आणि जे आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करून देतात ठीक आहे जे आपल्याला गुड्स देतात म्हणजे जे आपल्याला साहित्य देतात किंवा जे वस्तू देतात ते आपल्याला सर्व्हिस देतात आपल्याला म्हणून आपण त्यांना टॅक्स पे करत असतो हे लक्षात ठेवा. आणि ते जेवढं जीएसटी असेल 18% असेल तर ओरिजिनल किमतीला तुम्ही 18% मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग आपल्याला जी व्हॅल्यू दॅट इज अ जीएसटी. मग ते जीएसटी आणि ओरिजिनल किंमत हे दोन्ही ऍड जर केलं तर ते असणार आपले टॅक्सेबल व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे आपण तेवढे अमाऊंट पे करत असतो जनरली हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. आता बघा हा नेक्स्ट एक्झाम्पल जर वाचलात तर याच्यामध्ये 3 आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायचे. आधी क्वेश्चन वाचू आपण 50 शेअर्स ऑफ द फेस व्हॅल्यू ₹10 वेअर परचेस फॉर मार्केट व्हॅल्यू 25. इथं आपल्याकडे बघा 2 व्हॅल्यूज असतात. एक असतात मार्केट व्हॅल्यू दुसरं आहे फेस व्हॅल्यू. हा फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू मध्ये डिफरन्स काय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फेस व्हॅल्यू म्हणजे काय आपण ज्याच्याकडनं शेअर विकत घेतो त्या शेअर सर्टिफिकेटवर ही अमाऊंट प्रिंट केलेली असते. म्हणजे हे जे फेस व्हॅल्यू आहे या फेस व्हॅल्यू आणि डिव्हिडंडचा संबंध आहे. म्हणजे ज्यावेळेस कंपनी तुम्हाला डिव्हिडंड डिव्हिडंड म्हणजे लाभांश जे कंपनीला जे प्रॉफिट झालंय त्या प्रॉफिटमधून काही पर्सेंट तुम्हाला देत असते त्याला डिव्हिडंड म्हणतात. तर हे ज्यावेळेस कंपनी तुम्हाला डिव्हिडंड प्रोव्हाइड करते ते डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवर प्रोव्हाइड करते हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय एमव्ही. मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय की आपण जेव्हा पण शेअर विकत घेतो किंवा शेअर आपण विकतो हे सगळे जे कॅल्क्युलेशन्स होतात हे सगळे कॅल्क्युलेशन्स हे मार्केट व्हॅल्यूवर होतात हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण समजा एखाद्या कंपनीचे 10 शेअर जर विकत घेत असेल तर ठीक आहे तर आपल्याला किती अमाऊंट पे करायचं असेल हे कशावरून ठरतंय त्याच्या मार्केट व्हॅल्यूवरून. समजा एखाद्या कंपनीचे आपण 10 शेअर्स विकत घेतले त्याची मार्केट व्हॅल्यू आहे ₹50. तर आपल्याला हे 10 शेअर्स विकत घेण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करावं लागतंय
आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल ₹500. याच्यावर नंतर ब्रोकरेज वगैरे द्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तो नंतरचा भाग आहे. तर आपल्याला सम इन्व्हेस्टेड आपण कसं काढतो, जेवढे आपण नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू दॅट गिव्स यू द सम इन्व्हेस्टेड. तर नीट जो तुम्ही पहिला क्वेश्चन जर बघितला असेल तर सम इन्व्हेस्टेड आहे. ठीक आहे, मग सम इन्व्हेस्टेड कसं येणार, मी एस आय म्हणतो. ठीक आहे, एस आय मीन्स व्हॉट, इट इज अ सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड म्हणजेच काय, ओके. सो आय कॅन राईट सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. तर शेअर्स किती विकत घेणार आहे तो, 50 शेअर विकत घेणार आहे, दिलं क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, 50 शेअर विकत घेणार आहे. ठीक आहे, फेस व्हॅल्यू किती आहे, ₹10 दिलं बघा. फेस व्हॅल्यू ₹10 आहे, पण मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹25 आहे. ठीक आहे, मग आपल्याला एक शेअर किती रुपयाला पडणार आहे, ₹25 पडणार आहे. ठीक आहे, तर 25 इंटू जर 5 केलात तर हे येईल तुम्हाला 25 पाचा 1,200 आणि ह्यावरचा 0, 1250. म्हणजे आपण जे इन्व्हेस्टमेंट केलं आहे, सम इन्व्हेस्टेड, ते किती आहे, 1250 आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सम इन्व्हेस्टेड किती आपलं 1250 आहे. ओके, हे आपण इन्व्हेस्टमेंट केलं. पुढे फर्स्ट क्वेश्चन आपला झाला आता. म्हणजे ह्या कंपनीमध्ये मला 50 शेअर विकत घ्यायचे आहे, पण ह्या कंपनीचे जे शेअर्स आहेत त्याची मार्केट व्हॅल्यू आहे ₹25. म्हणजे मला ₹25 एक शेअर पडला आणि मी 50 शेअर घेणार आहे, म्हणजे 25 इंटू 50 विच इज इक्वल टू 1250. ओके, सो आय हॅव इन्व्हेस्टेड 1250 इन द शेअर मार्केट इन दॅट कंपनी. ओके, आता सेकंड आपला क्वेश्चन आहे डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ह म्हणजे आपल्याला आता लाभ किती होणार आहे, म्हणजे आपल्याला फायदा कंपनी किती देणार आहे हे आपण आता बघितलं पाहिजे. ठीक आहे, तर बघूयात आपण. डिव्हिडंड आपल्याला कंपनी देणार आहे 30%. ठीक आहे, तर आता बघा, आपण शेअर घेतले 50. ठीक आहे, 50 शेअर घेतले, त्याची फेस व्हॅल्यू किती आहे. डिव्हिडंड जो आहे तो नेहमी आपण फेस व्हॅल्यूवरनं काढतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर डिव्हिडंड डिव्हिडंड रिसिव्ड. ठीक आहे, मग डिव्हिडंड रिसिव्ह काय येणार, डिव्हिडंड पर शेअर. म्हणजे एका शेअरला आपल्याला फायदा किती मिळणार, डिव्हिडंड पर शेअर इंटू व्हॉट, नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा डिव्हिडंड टोटल कंपनी आपल्याला फायदा किती देणार आहे हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, आपल्याला 30% ते डिव्हिडंड देणार आहे. ठीक आहे, तर बघा 30% आपल्याला डिव्हिडंड देणार आहे, पण ते काय एका शेअरवरनं देणार आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या शेअर किती आहेत आपल्याकडे, एकूण 50 आपण शेअर विकत घेतलेले. ठीक आहे, तर आपल्याकडे बघा फेस व्हॅल्यू, डिव्हिडंड पर शेअर कसं काढतो आपण, फेस व्हॅल्यू इंटू डिव्हिडंड डिव्हिडंड पर्सेंटेज. ओके, तर फेस व्हॅल्यू किती आपल्याकडे, एका शेअरची व्हॅल्यू किती आहे, ₹10. किती डिव्हिडंड आपल्याला देणार आहे, 30% देणार त्यांनी, 30%. ठीक आहे, आणि हे इंटू 50 तर आपलं आहे तसं राहू दे. हे तुम्ही हवं तर हे याला सेपरेट काढू शकता, हे सेपरेट काढा. हे नंतर काय करा, हे जे आन्सर येईल त्या आन्सरला 50 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला टोटल डिव्हिडंड रिसिव्ड होईल. ठीक आहे, 10 इंटू 30% म्हणजे किती, 30 डिवाइड बाय 100 इंटू हा 50. ठीक आहे, इथला एक झिरो, हा एक झिरो कॅन्सल, इकडचा एक झिरो, इकडचा एक झिरो कॅन्सल. आपला आन्सर किती लिहिले, 3. हे ₹3 काय झालं, हे ₹3 जर काय झालं, एका शेअरच्या मागे, एका शेअरच्या मागे तो किती आपल्याला फायदा देणार आहे, ₹3 आपल्याला फायदा देणार आहे. एका शेअरच्या मागे आपल्याला ₹3 फायदा देणार आहे कंपनी. मग आपण असे शेअर्स किती विकत घेतले, मी 50 शेअर विकत घेतले, म्हणजे आपला टोटल प्रॉफिट किती होणार आहे, या 3 ला आपण 50 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे इंटू 50, म्हणजे किती लिहे, ₹150. ओके, म्हणजे मला कंपनी ₹150 फायदा देणार आहे. मी टोटल कंपनीला जेवढा फायदा होणार आहे त्या फायद्यामध्ये मला ₹150 कंपनी देणार आहे. किती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मी ₹1250 मी इन्व्हेस्ट केले. ठीक आहे, मग आता आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड किती झालं, सेकंड क्वेश्चन जर बघितलं तर डिव्हिडंड आपल्याला फायदा, लाभांश म्हणतो त्याला, तर आपला लाभांश किती झाला, ₹150 झाले. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं आहे रेट ऑफ रिटर्न्स, ROR आपण म्हणतो, रेट ऑफ रिटर्न. ठीक आहे, म्हणजे मला कंपनी ₹150 फायदा देणार आहे, पण कधी, मी ₹1250 इन्व्हेस्ट केल्यानंतर मला ₹150 फायदा मिळणार आहे. मग मला ते रेट ऑफ रिटर्न म्हणजे मला काही वर्षानंतर कंपनी किती रुपये परत देणार आहे, रेट ऑफ रिटर्न किती टक्क्यांनी मला
कंपनी देणार आहे, हे जर आपल्याला काढायचं असेल, तर आपण हे RORचा वापर करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण बँकेत काहीतरी पैसे टाकतो. समजा एक 2,00,000 आपण बँकेत टाकलं, तर बँक आपल्याला सांगते, की तुम्हाला आम्ही 10% देऊ. ते 10% म्हणजेच काय? ₹1,00,000 वर आपल्याला 10% देतात. मग आपण एक 2 वर्षासाठी ठेवलं, तर आपण सरळ व्याज काढतो ना, तसं सेम आहे. रेट ऑफ रिटर्न रेट ऑफ रिटर्न आपण कसं काढतो ते लक्षात ठेवा. आपल्याला बघा डिव्हिडंड रिसिव्हड DR लिहितो बरं का, तुम्ही पूर्ण लिहा. डिव्हिडंड रिसिव्हड डिव्हायडेड बाय काय केलं पाहिजे? किती टाकलं आपण? सम इन्व्हेस्टेड. डिव्हिडंड रिसिव्हड डिव्हायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. बरोबर आहे. आपण जेवढा आपल्या कंपनीनं फायदा दिला, आपल्याला जेवढं डिव्हिडंड दिलंय, त्याला आपण जेवढं सम इन्व्हेस्ट केलं ह्याच्याने डिव्हाईड केलं पाहिजे. तर बघा, कंपनीनं मला डिव्हिडंड किती दिलंय? ₹150, ₹150. मी किती इन्व्हेस्टमेंट केलंय? 1250 इन्व्हेस्ट केलंय. इंटू काय करणार मी आता? इंटू 100 करणार. ठीक आहे. तर ह्याला सिम्प्लिफाय जर केलात, तर बघा हा झिरो कॅन्सल होताना दिसतोय. दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर इथे 1500 डिवाइड बाय 125. ठीक आहे. हे 1500ला तुम्ही 125 ने जर डिवाइड केलात, तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न मिळेल 12%. डिव्हिजन करायचं तुम्ही. ठीक आहे. म्हणजे मला कंपनी किती पर्सेंट रिटर्न देणार आहे? 12% रिटर्न देणार आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ROR काढण्याचं म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढण्याचा फॉर्म्युला काय? डिव्हिडंड जेवढं रिसिव्हड झालंय त्याला डिव्हायडेड बाय सम इन्व्हेस्टमेंट. आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट केलंय त्याच्याने डिव्हाइड करा आणि त्याला इंटू 100 जर केलात, तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न मिळेल. तर आपलं रेट ऑफ रिटर्न किती आहे? 12% आपल्याला कंपनी प्रॉफिट देणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज करतात ते डिव्हिडंड रिसिव्हडमध्ये. तर डिव्हिडंड रिसिव्हड म्हणजे काय? आपल्याला आधी एका शेअरवर किती फायदा होणार आहे हे आपण आधी काढलं पाहिजे. मग एका शेअरवर आपला फायदा जर काढायचा असेल, तर काय केलं पाहिजे? आपल्याला कंपनी 30% डिव्हिडंड देणार आहे. 30% डिव्हिडंड देणार आहे. कशावर देणार आहे? फेस व्हॅल्यूवर देणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला जे पण कंपनी फायदा देते, डिव्हिडंड जे मिळणार आहे आपल्याला नेहमी ते फेस व्हॅल्यूवर मिळणार आहे. मग 30% मी काढणार. फेस व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. त्या 10च्या मी काय करणार? 30% काढणार आहे. ती जी व्हॅल्यू येणार आहे, ती व्हॅल्यू कशाची असणार आहे? एका शेअर 1 शेअरसाठी असणार आहे. म्हणजे 1 शेअरसाठी मला एवढा प्रॉफिट मिळणार आहे. मग मी आता शेअर किती घेतले? 50 घेतले. मग ह्या नंबरला तुम्ही 50 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे आपण काढतो. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला बरं का. असे क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर बघा अ, असा अजून एक प्रश्न विचारलाय. ठीक आहे. क्वेश्चन पेपरमध्ये तो आपण काय करूयात, सगळ्यात शेवटी आपण तो क्वेश्चन बघूयात आणि इनफॅक्ट ह्या क्वेश्चनच्या सीरीजमध्ये तो कदाचित मी शेवटीच ठेवलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा एक लक्षात ठेवा, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू ह्याच्यावर बरेच क्वेश्चन्स हे प्रिपेअर होतात. तुम्ही आता बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, की फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, मग मार्केट जर प्रीमियम असेल तर काय होतंय, मार्केट जर डिस्काउंटमध्ये गेलं तर काय होणार आहे, मार्केट जर पारमध्ये गेलं तर काय होणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काही क्वेश्चन्समध्ये येणार. तर आपण वन बाय वन ओके, आपण हा एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलमध्ये बघा, पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड ₹24,000 अँड पर्चेस्ड अ शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ॲट ₹20 ॲट प्रीमियम ऑफ ₹4. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी पर्चेस्ड. आता बघा, ह्याच्यामध्ये प्रीमियम हा शब्द आलाय, नवीन शब्द आला. ठीक आहे. तर बघा, एक लक्षात ठेवा, मार्केट व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू जर फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल, तर शेअर्स आर ॲट प्रीमियम असतात. शेअर्स आर ॲट प्रीमियम हे लक्षात ठेवा बरं का, हे ॲक्टिव्हिटीमध्ये मी विचारते. व्हेनेवर द मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, देन शेअर्स आर ॲट प्रीमियम. तर शेअर्स काय असतात? प्रीमियममध्ये असतात. म्हणजे त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू कसं येतं बघा, या केसमध्ये प्रीमियम केसच्या केसमध्ये मार्केट व्हॅल्यू येते फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. हा त्याचा फॉर्म्युला बरं का, लक्षात ठेवा. तर मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय होणार? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. हे कधी? जर शेअर्स आर ॲट जर प्रीमियम असेल, शेअर्स आर ॲट प्रीमियम याचा मिनिंग काय? की मार्केट व्हॅल्यू जी आहे ते फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. त्याच्यामध्ये सेकंड पार्ट एक आहे. सेकंड पार्ट एक डिस्काउंट म्हणून असा एक क्वेश्चन येतो याच्यामध्ये, डिस्काउंट. ठीक आहे. तर डिस्काउंट याच्या एक्झॅक्टली अपोजिट असते. कसं? मीन्स वॉट?
मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. म्हणजे मार्केट व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असते. कधी आपल्याला पण बघा डिस्काउंट मिळाला, ठीक आहे. तर मार्केट व्हॅल्यू जे आहे ते फेस व्हॅल्यूपेक्षा कसं असणार आहे, कमी असणार. मग यावेळेस बघा मार्केट व्हॅल्यूमध्ये डिस्काउंट कसं मिळते तुम्हाला. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू या फेस व्हॅल्यूमधून आपण काय करतो, जे डिस्काउंट आहे ते डिस्काउंट आपण सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे. या फेस व्हॅल्यूमधून आपण काय करतो, डिस्काउंट सबट्रॅक्ट करतो. हे लक्षात ठेवा. तर बघा शेअर्स आर ॲट डिस्काउंट ह्याचा मिनिंग काय आहे, की मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. आणि त्या केसमध्ये मार्केट व्हॅल्यू आपण कसं काढणार, फेस व्हॅल्यूमधून काय करतो आपण डिस्काउंट सबट्रॅक्ट करतो. बघा आता एम-आर-पीवर तर मला एक 20% डिस्काउंट आहे. तर काय केलं जातं, एम-आर-पीच्या 20% आपल्या एम-आर-पीमधून सबट्रॅक्ट केलं जातं आणि आपल्याला तेवढं डिस्काउंट मिळतं. हे लक्षात ठेवा. सेम इथे तसंच आहे, की मार्केट व्हॅल्यू जर किंवा शेअर्स आर ॲट डिस्काउंट जर म्हटलं, तर याचा मिनिंग काय, की फेस व्हॅल्यूमधून हे डिस्काउंट सबट्रॅक्ट करा. जे नंबर येईल दॅट इज अवर मार्केट व्हॅल्यू. थर्ड आहे, दिस इज थर्ड पॉसिबिलिटी. थर्ड पॉसिबिलिटी काय आपल्याकडे, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हे दोन्ही सेम असतील. कोणत्या केससाठी, इफ द शेअर्स आर ॲट पार. पार म्हणजे समान. शेअर्स आर ॲट पार. पार म्हणजे सेम. हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला कुठे असं क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन दिसत असेल, शेअर्स आर ॲट पार म्हणजेच काय? इथं मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही पण कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. या 3 गोष्टी आपल्याला वारंवार लागतात बरं का, लक्षात ठेवा. आता आपल्या क्वेश्चनमध्ये पण सांगितलं त्यांनी, की प्रीमियम शेअर्स आर ॲट प्रीमियम ऑफ ₹4 म्हणजे त्यांनी ₹4 प्रीमियम दिलंय. म्हणजे आपला मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे? त्या फेस व्हॅल्यूमध्ये आपला प्रीमियम काय होणार आहे? ॲड होणार आहे. इथे लिहिलं पाहिजे तुम्ही प्रीमियम. त्यामध्ये काय लिहिलं पाहिजे? पूर्ण वाक्य जर लिहायचं असेल, काय लिहिलं पाहिजे आपण? शेअर्स आर ॲट प्रीमियम ऑफ ₹4. ठीक आहे? हे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे? म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय होणार आहे? फेस व्हॅल्यूपेक्षा ₹4 वाढणार आहे. ठीक आहे? प्लस 4 म्हणजे आपला आन्सर किती येणार? 20 प्लस जर तुम्ही 4 केलं तर इट गिव्हज यू 24. एक लक्षात ठेवा, प्रीमियम जर असेल तर फेस व्हॅल्यूमध्ये प्रीमियम ॲड करा, मार्केट व्हॅल्यू मिळेल. डिस्काउंट जर असेल तर फेस व्हॅल्यूमधून डिस्काउंट सबट्रॅक्ट करा, मार्केट व्हॅल्यू मिळेल. ॲट पार जर असेल तर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू हे सारखे असतात. ठीक आहे. आता पुढे जे क्वेश्चन आहे, की ते किती शेअर्स विकत घेतलेले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण ते फाइंड आउट करूयात. तर बघा, आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, की सम इन्व्हेस्टेड आपण किती इन्व्हेस्टमेंट केलंय, त्याचा फॉर्म्युला काय होता? सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे. तर सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला काय होणार? नंबर ऑफ शेअर्स डिवाइडेड बाय मार्केट व्हॅल्यू. तर बघा, मग तुम्हाला नंबर ऑफ शेअर काढायचं असेल तर मार्केट व्हॅल्यूला एकदा डिवाइड केलं पाहिजे. तेच दिलं बघा. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट डिवाइडेड बाय मार्केट व्हॅल्यू. तर मार्केट व्हॅल्यू किती आपल्याकडे? आत्ताच आपण जस्ट कॅल्क्युलेट केलंय. मार्केट व्हॅल्यू आहे ₹24. ओके. मग या टोटल इन्व्हेस्टमेंट जे आहे 24,000ला काय केलं पाहिजे? 24 ने डिवाइड करा. तर 24,000ला 24 जर डिवाइड केलं तर किती येईल आन्सर आपलं? 1000 शेअर्स. म्हणजे आपण किती शेअर्स विकत घेतले ह्या कंपनीकडून? 1000 शेअर्स आपण विकत घेतलं होतं. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹24 आहे. ॲक्चुअली फेस व्हॅल्यू 20 आहे. ठीक आहे. फेस व्हॅल्यूवरनं आपण मार्केट व्हॅल्यू काढलंय आणि आपले शेअर्स कसे होते त्यावेळेस प्रीमियमला होते. ₹4 प्रीमियम होतं. मग या फेस व्हॅल्यूमध्ये आपण 4 ॲड केलं, तर मार्केट व्हॅल्यू आलं 24. तर या 24 इज द मार्केट व्हॅल्यू. टोटल इन्व्हेस्टमेंट इज 24,000. वी नीड टू डिवाइड दिस 24,000 बाय 24 दॅट गिव्स यू द नंबर ऑफ शेअर्स. सो नंबर ऑफ शेअर्स आर 1000. ओके. पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. हा क्वेश्चन जर तुम्ही नीट वाचलात, तर हा जो क्वेश्चन आहे, शेअर आपण विकत घेतो आणि ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर विकत घेतो, तर डायरेक्ट आपण कंपनीकडनं विकत घेत नाही. मग त्याच्यामध्ये मध्यस्थी असतात. ते मध्यस्थी करणारे लोकं म्हणजेच काय? ब्रोकर्स असतात. शेअर आपण एखाद्या कंपनीचं शेअर आहे, तर डायरेक्ट आपण त्या कंपनीकडनं विकत घेत नाही. तर आपण ते विकत घेतो
शेअर मार्केटमधून ते पण ब्रोकर्सच्या थ्रू घेतो. मग आता ब्रोकर आपल्याला सर्व्हिस देणार आहे. ब्रोकर जर आपल्याला सर्व्हिस देणार असेल तर त्या सर्व्हिसला काहीतरी पे केलं पाहिजे ना. म्हणून आपण ब्रोकरेजला काय करतो, ब्रोकरला ब्रोकरेज देतो. मग त्यालाही त्याचं कमिशन देतो. मग ते आता बघा, एक शेअर आहे. अ शेअर इज सोल्ड फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज ₹2000. एक शेअर आहे, की जो मागे कधीतरी घेतला होता, तो आता आपल्याला विकायचा आहे. तो कितीला विकणार आहे? तो विकणार आहे शेअर. पण सध्या मार्केट व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? ₹2000 आहे. म्हणजे एका शेअरची किंमत किती आहे? ₹2000. ठीक आहे. हे शेअर विकायचं आहे मला. शेअर विकताना सुद्धा आपण डायरेक्ट कंपनीला कधी शेअर विकत नाही. आपण त्या कंपनीला शेअर विकतो ते पण थ्रू ब्रोकर. मग त्याला विकण्यासाठी परत तो ब्रोकर आपल्याला सर्व्हिस देतो. मग परत आपण त्याला काय करतो? ब्रोकरेज देतो. म्हणजे थोडक्यात काय, शेअर विकत घेताना आणि शेअर विकताना या दोन्ही केसमध्ये आपल्या मध्यस्थी असतो ब्रोकर आणि त्या ब्रोकरला दोन्हीही केसमध्ये आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं. ठीक आहे. मग त्याला ब्रोकरेज किती दिलं आपण इथं? 0.5% दिलंय. मी ₹2000 ला शेअर विकणार आहे आणि त्याला ब्रोकरेज देणार आहे 0.5%. मग व्हॉट इस द अमाउंट रिसिव्हड आफ्टर द सेल? म्हणजे तो शेअर विकल्यानंतर मला पैसे किती मिळणार आहेत? हे आपल्याला काढायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. जसं आपण शेअर विकतो, सेल, सेल करतो आपण. ज्यावेळेस शेअर आपण सेल करतो, हे लक्षात ठेवा, की आपला जो शेअर आहे, शेअर आपण कितीला आता ₹2000 ला विकत आहोत. ठीक आहे. त्याच्यावर ब्रोकरेज दिलं पाहिजे आधी. ठीक आहे. ब्रोकरेज किती? म्हणजे ह्या 2000 वर आपल्याला काय केलं पाहिजे? 0.5 आधी ब्रोकरेज दिलं पाहिजे. ठीक आहे. सेल म्हणण्यापेक्षा आपण याला काय म्हणूयात बेटर वे. सो आय विल कॉल इट ब्रोकरेज. ब्रोकरेज किती देणार आपण? 2000 मार्केट व्हॅल्यू जी आहे शेअरवर, त्याच्यावर 0.5% मी काय करणार आहे, त्याला ब्रोकरेज देणार आहे. मग ह्या 2000चा 0.5% जर काढला तर इट इज 2000 इंटू 0.5% मीन्स व्हॉट? 0.5 ला आपण 100 ने डिवाइड करतो. इथले 2 झिरो आणि इथले 2 झिरो जर मी सबट्रॅक्ट केलं तर ह्या 20 ला 0.5 म्हणजे हाफ. 20 चा हाफ किती येणार? 10. ओके. तर मी काय करणार इथं ₹10 मी ब्रोकरेज देणार आहे. म्हणजे मी जे ₹2000 शेअर विकणार आहे, त्या 2000 शेअरचं विकताना मला ब्रोकरला किती रुपये द्यावे लागणार आहेत? ₹10 द्यावे लागणार आहेत. म्हणजे मला तर टोटल अमाउंट किती मिळणार आहे? त्या 2000 मधून आपल्याला काय केलं पाहिजे? हे ₹10 सबट्रॅक्ट केलं पाहिजे. म्हणजे अमाउंट रिसिव्हड घेणार. अमाउंट रिसिव्हड इज इक्वल टू काय केलं बघा आपण? अमाउंट रिसिव्हड इज इक्वल टू काय लिहिलं आपण इथं? मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर मायनस ब्रोकरेज. म्हणजे एक शेअर माझा होता ₹2000. त्या 2000 वर मी 0.5% नी ब्रोकरेज दिलं ब्रोकरला. ती अमाउंट किती झाली? ₹10. तर या 2000 मधून ₹10 सबट्रॅक्ट केलं पाहिजे. तर आपल्याला येईल ₹1990. ओके. म्हणजे मी ₹2000 शेअर विकणार आहे. ते आपण ब्रोकरेज देणार आहे 0.5%. त्यावेळेस मला अमाउंट किती रिसिव्हड होणार आहे? तर मला अमाउंट रिसिव्ह होणार आहे ₹1990. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता बघा, जेव्हा आपण शेअर विकतो, तर मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज मायनस करून आपल्याला पैसे येतात. जसं आपण शेअर विकत घेतो, पर्चेस, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं का. आय एम गोइंग टू पर्चेस इफ आय वॉन्ट टू पर्चेस सम शेअर्स. शेअर्स विकत घेताना पण आपल्याला ब्रोकरेज द्यायला पाहिजे. ठीक आहे. समजा हे शेअर, आता हेच क्वेश्चन जर असं असेल, की एक शेअर आहे त्याची मार्केट व्हॅल्यू ₹2000 आहे. सेलच्या ऐवजी ते पर्चेस करायचा जर क्वेश्चन असला असता, तर हाच क्वेश्चन कसा तयार झाला असता, की ब्रोकरेज तर तेवढंच आहे. परत या 2000 वर मी 0.5% ब्रोकरेज देणार. परत ते ₹10 येणार. तर मला एक शेअर किती रुपयाला पडला असता बघा? मार्केट व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर प्लस ब्रोकरेज. ठीक आहे. प्लस होणार त्यावेळेस. आपण ज्यावेळेस पर्चेस करतो त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूमध्ये ब्रोकरेज ॲड होतं हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण विकतो त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज सबट्रॅक्ट केलं पाहिजे. तर एक शेअर माझा होता, मार्केट व्हॅल्यू आहे ₹2000. ₹2000 काय आहे? एका शेअरची व्हॅल्यू आहे.
ब्रोकरेज किती दिलंय 10 रुपये, 10 रुपीज. तर मला आता एक शेअर किती रुपयाला बसलाय? 2010 रुपयाला, ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे 2000 रुपये. पण मध्ये मी सांगितलं तुम्हाला, कंपनीकडनं आपण विकत घेऊ शकत नाही किंवा विकू पण शकत नाही. त्याच्यामध्ये एक मध्यस्थी असतो, दॅट इज कॉल्ड द ब्रोकर. मग त्या ब्रोकरला मी 0.10 रुपये त्याला दिलं कमिशन. तर मला एक शेअर किती रुपयाला विकत घ्यावं लागेल? एक शेअर मला 2010 रुपयाला किंवा 2010 रुपीजला एक शेअर विकत घ्यावा लागतो. त्याप्रमाणे आपण ब्रोकरेजचे क्वेश्चन्स आपण हे सॉल्व्ह करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. So this is the next example. Sri Maniklal has purchased 300 shares. So Maniklal is going to purchase 300 shares of face value 100 rupees. त्या फेस व्हॅल्यूवर आपण डिव्हिडंड काढणार आहोत, हे लक्षात ठेवा, एका शेअरचं. फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 120. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. म्हणजे एका शेअरला तो 7% डिव्हिडंड देणार आहे. मग हा डिव्हिडंड 7% आपण कोणाच्या काढणार? फेस व्हॅल्यू जे 100 दिले त्याच्या अगेन्स्ट काढणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. मग आपल्याला काय करायचं इथं? ROR काढायचं, रेट ऑफ रिटर्न. मग रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं? डिव्हिडंड रिसिव्ड डिवाइडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100. ओके. तर ऍक्टिव्हिटीमध्ये काय काय दिलं आपण ते बघूयात. फेस व्हॅल्यू 100 इज गिवन. मार्केट व्हॅल्यू इज market value of one share is 120 rupees. The number of shares are 300. मग सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला काय? मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120 रुपीज आहे. ओके. नंबर ऑफ शेअर्स आपण किती घेतले? 300 घेतले आपण शेअर्स. ओके. मग 120 इंटू 300 करा, किती येणार? हे 12 3 36 आणि वरचे 3 0 इथे टाकलेत बघा. ठीक आहे. म्हणजे तो जो आहे मनिकलाल जो आहे, तो शेअर बाजारमध्ये किती पैसे टाकले, त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केलंय? 36,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट केलंय. ओके. आता डिव्हिडंड बघू. त्याला डिव्हिडंड म्हणजे त्याला फायदा किती मिळाला आपण ते बघूया. तर डिव्हिडंड बघू त्याला, डिव्हिडंड किती मिळणार. तर डिव्हिडंडचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं की फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. तर डिव्हिडंड जे आहे ते नेहमी फेस व्हॅल्यूवरच मिळतं, आपल्याला लक्षात ठेवा. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यूवर आपल्याला कधीच डिव्हिडंड मिळत नाही. मार्केट व्हॅल्यूने आपण फक्त शेअर्स विकत घेऊ शकतो किंवा विकू शकतो. तर फेस व्हॅल्यू किती आपल्याकडे इथं? फेस व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आपण जर बघितलं तर फेस व्हॅल्यू बघा, वर आपण बघू थोडंसं. फेस व्हॅल्यू इज 100 रुपीज. तर फेस व्हॅल्यू किती आपल्याकडे इथं? 100 रुपीज आहे. तर बघूयात आपण. ओके. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे एका शेअर मागे आपल्या डिव्हिडंड किती मिळणार आहे आपण हे काढणार आहे, लक्षात ठेवा. तर आपले फेस व्हॅल्यू आहे 100 आणि डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड क्वेश्चन मध्ये किती दिले? 7 दिले. 7% दिले ऍक्च्युली. 7% म्हणजे किती? 7 डिवाइड बाय 100. त्याने डायरेक्टली दिलं. ठीक आहे. आपल्याला 7 डिवाइड बाय 100. तर ते 100 आपण कॅन्सल जर केलं तर आपल्याला एका शेअर मागे डिव्हिडंड किती मिळणार आहे? 7 रुपीज मिळणार आहे. मग आपण शेअर्स किती विकत घेतले होते? 300 आपण शेअर्स विकत घेतले होते. तर या 300ला आपण 7 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल जे डिव्हिडंड आहे किंवा आपला लाभ जो आहे किंवा आपला फायदा जो आहे तो किती आहे? किती आहे? 2100 रुपीज आहे. म्हणजे 2100 रुपये आपल्याला फायदा होणार आहे. ठीक आहे. आता आपला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. मग रेट ऑफ रिटर्न आपण फॉर्म्युला बघितलं होतं. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय? तो डिव्हिडंड इन्कम डिवाइड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. ओके. तर आपल्याला बघा हे करायचं आहे. त्याला आपण सिम्प्लिफाय करूयात. ओके. तर आपलं डिव्हिडंडचा इन्कम किती होता? 2100 आणि आपण इन्व्हेस्टमेंट किती केली होती? 36,000 इंटू 100 करा. आपण काय केलं? इथले 2 झिरो आपण कट केले. ठीक आहे. इथले एक झिरो कट करा. आपण झिरो तुम्ही जर कट केलात तर तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. इथं जे आन्सर येईल मला वाटतं की आय थिंक तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं इट इज 5.83 रु. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे कंपनी देणार आहे
कंपनी आपल्याला जे डिव्हिडंड देणार आहे, ते डिव्हिडंड आपल्याला दिलं ₹2100. ठीक आहे. ₹2100 आपण काय केलंय, की एक रेट ऑफ रिटर्न आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. तर तो रेट ऑफ रिटर्न किती आला आपल्याला? आपला रेट ऑफ रिटर्न आहे 5.83. म्हणजे कंपनी आपल्याला 5.83% आपल्याला रेट ऑफ रिटर्न्स देणार आहे. आपण फर्स्ट क्वेश्चन पण त्याच्यावरच बघितलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, बघा. नेक्स्ट क्वेश्चन, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹100. दिस इज द फेस व्हॅल्यू ऑफ फेस व्हॅल्यू आपल्याकडे ₹100 आहे आणि सांगितलं क्वेश्चनमध्ये शेअर्स आर ॲट प्रीमियम ऑफ ₹65. म्हणजे आपले शेअर्स जे आहेत ते प्रीमियममध्ये चालू आहेत. ठीक आहे. मग प्रीमियम जर असेल तर आपला काय क्वेश्चन आहे, देन व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू? तुम्हाला सांगितलं होतं मी, की वर आपण बघितलं सुद्धा ह्याच्यामध्ये वरच्या क्वेश्चन्समध्ये, ज्यावेळेस आपले शेअर्स प्रीमियममध्ये असतात तसं मार्केट व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करतो? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मध्ये आपण काय ऍड करतो? फेस व्हॅल्यू मध्ये आपण प्रीमियम ऍड करतो. मग आपल्याकडे फेस व्हॅल्यू किती आहे? ₹100 आहे. त्यामध्ये आपण काय ऍड केलं पाहिजे? ₹65 ऍड केलं पाहिजे. मग 100 प्लस 65 किती येणार? ₹165. म्हणजे मार्केट व्हॅल्यू जी आहे त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹165 आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. ओके. हा क्वेश्चन जर बघितलात, क्वेश्चन काय बघा, स्मिता हॅज इन्व्हेस्टेड ₹12,000 अँड पर्चेस्ड शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ॲट ₹10 अँड शेअर्स आर ॲट प्रीमियम. सांगितलं बघा तिने, की शेअर्स आपले प्रीमियम चालले आहेत. म्हणजे आपल्या मार्केट व्हॅल्यूमध्ये काय होणार? मार्केट व्हॅल्यू काय होणार? या फेस व्हॅल्यूमध्ये हे ₹2 ॲड होऊन आपलं मार्केट व्हॅल्यू होणार. ठीक आहे. बघा, ॲक्टिव्हिटी इथे सांगितली, आपण लगेचच करून टाकू. फेस व्हॅल्यू किती आपल्याकडे? ₹10 आहे. प्रीमियम किती आहे ते लिहिलं पाहिजे तुम्ही, बरं का. काय लिहिलं पाहिजे तुम्ही? तर मी सांगतो असं लिहिलं, प्रीमियम शेअर्स आर ॲट प्रीमियम ऑफ ₹2 असं तुम्ही लिहिलं पाहिजे होतं, बरं का. फक्त मी प्रीमियम लिहितो. ठीक आहे. तर फेस व्हॅल्यू किती आपल्याकडे? ₹10 आहे. त्यामध्ये प्रीमियम ₹2 ॲड केल्यानंतर किती झालं आहे? दिस इज अवर ₹12. मीन्स अवर मार्केट व्हॅल्यू इज ₹12. ओके. परत नंबर ऑफ शेअर्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. परत फॉर्म्युला तोच, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट डिवाइडेड बाय मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स काढायचं असेल तर टोटल इन्व्हेस्टमेंट जेवढं आपण केलेलं आहे त्याला मार्केट व्हॅल्यूने डिवाइड केलं पाहिजे. याला डिवाइड करा 12 ने. याला 12 ने डिवाइड जर केलात, त्या 12,000ला 12 ने जर डिवाइड केला तर किती हे 1000 येईल. ठीक आहे. म्हणजे स्मिताने काय केलंय, की ₹12 मार्केट व्हॅल्यू प्रमाणे ₹1000 शेअर्स, 1000 शेअर्स त्यांनी खरेदी केले. तर टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली? 12 इंटू 1000, ₹12,000 झालं. ठीक आहे. तर स्मिताने शेअर्स किती खरेदी केलेत? 1000 शेअर्स ती कंपनीकडून परचेस करत आहे. ठीक आहे. बघा, दिस इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. एक आपल्या रिस्ट वॉच घ्यायचं आहे. मग त्याची किंमत किती आहे? ₹586. म्हणजे दिस इज टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्यांनी जीएसटी दिलाय. रेट ऑफ जीएसटी इज 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कन्झ्युमर? म्हणजे हे रिस्ट वॉच ₹586 आहे. त्याच्यावर तो 18% जीएसटी पे करणार आहे. तर त्याला टोटल अमाऊंट किती पे करायचं? मग किती करणार तो? आधी जीएसटी काढणार 18% प्रमाणे. जीएसटी इज इक्वल टू काय येणार? जीएसटी काढण्याचा फॉर्म्युला काय असतो? टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. तर जीएसटीचा रेट किती आहे? 18% आहे. तर आपण काय करूयात, ओके, 586 इंटू 18 डिवाइड बाय 100. ठीक आहे. याला जर सिम्प्लिफाय केलात किंवा ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलात तर हे जर तुम्ही सोडवलात त्याचा आन्सर येईल 105.48 रुपीज. म्हणजे 500
86 रुपयाचं घड्याळ घेण्यासाठी त्याला 105 रुपये 48 पैसे काय करावं लागेल, जीएसटी पे करावं लागेल. मग त्याला टोटल अमाऊंट किती द्यावं लागेल आता? ठीक आहे. टोटल प्राइस ऑफ बेल्ट इज इक्वल टू, आधी काय करावं लागेल, ते कसं काय लागेल, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये काय ऍड करावं लागेल आपल्याला, जीएसटी ऍड करावं लागेल. ठीक आहे. तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे, म्हणजे घड्याळाची किंमत किती खरी, 586. त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, जीएसटी ऍड करावं लागेल. तर जीएसटी किती आहे, 105 रुपये 48 पैसे. हे दोन्ही ऍड जर केलात तर त्याचा आन्सर येईल. ऑलरेडी याचा आन्सर मी काढून ठेवलेला आहे, 691.48 मीन्स 691 रुपीज अँड 48 पैसे. ठीक आहे. म्हणजे 586 रुपयाचं बेल्ट होतं, त्याच्यावर 18% जीएसटी देऊन त्याला किती एकूण पैसे द्यावं लागेल, आता ते बेल्ट घेण्यासाठी 691.48 रुपीज त्याला द्यावं लागेल. ठीक आहे. आपण ऍक्टिव्हिटी बेसवर क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन जर रीड केलात तर क्वेश्चन कसं आहे बघा. द शेअर इज सोल्ड फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. म्हणजे आपल्याला एक शेअर विकायचा आहे. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹1000 मार्केट व्हॅल्यू आहे. आता विकणार आहे. विकणार आहे म्हणजे काय काय होणार, त्या मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज मायनस होणार आणि तेवढ्या किमतीला तो विकणार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण शेअर विकत घेताना काय होतंय, की आपल्याला जे ब्रोकरेज द्यायचं आहे ते आपल्या शेअर मार्केट व्हॅल्यूमधून आपण त्याला सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे. तर बघूयात की ब्रोकरेज किती दिले त्यांनी, 0.1% ब्रोकरेज देणार आहे. ठीक आहे. तर ब्रोकरेज इज इक्वल टू काय येणार आहे, हे मार्केट व्हॅल्यू इंटू रेट ऑफ ब्रोकरेज. तर रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे, 0.1% आहे. तर 0.1% म्हणजे किती, 0.1 डिवाइड बाय 100 म्हणून 0.1 डिवाइड बाय किती केलं पाहिजे तर 100. आणि मार्केट व्हॅल्यू पण दिलं त्यांनी 1000 क्वेश्चनमध्ये. दोन्ही जुरेतले कॅन्सल करा, इथे किती शिल्लक राहील, 10. 10 इंटू 0.1 करा, तर 10ला जर 0.1 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 1 रुपीज. म्हणजे तो काय करणार आहे, 1000 रुपयेवर 1 रुपये ब्रोकरेज देणार आहे. मग त्याकडे आता अमाऊंट किती रिसिव्ह होणार आहे, अमाऊंट किती रिसिव्ह होणार आहे बघा, इथे दिलं ऍक्टिव्हिटीमध्ये, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे काय, ब्रोकरेज. तुम्ही काय लिहिलं पाहिजे, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज असं लिहिलं पाहिजे. ठीक आहे. तर मार्केट व्हॅल्यू किती आहे, 1000 रुपीज आहे. ठीक आहे. आणि ब्रोकरेज आत्ता किती दिलं त्यांनी, 1 रुपया. ठीक आहे. तर 1000 मधून 1 सबट्रॅक्ट केलं तर किती येईल, 999 रुपीज. म्हणजे तो एक जो शेअर तुम्ही विकत घेतला होता मागे कधीतरी, ठीक आहे, त्याला आता विकायचं आहे. ते विकल्यानंतर त्याला ब्रोकरेज जाऊन किती रुपये त्याच्या खात्यात येणार आहेत, 999 रुपीज येणार आहेत. ठीक आहे. दिलं बघा, तेच इथे केलेलं आहे. तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीमध्ये करू शकता. कुरिअर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल 590 रुपीज. ते कुरिअर एजंट आहे, एखादा व्यक्ती त्याकडे गेलाय कुरिअरसाठी, तर कुरिअरसाठी तिने टोटल चार्जेस किती लावलाय, 590 रुपीज. कुरिअर पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर. इन द टॅक्स इनव्हॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू इज 500 रुपीज. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 500 रुपये. म्हणजे खरी किंमत 500 रुपये आहे, पण त्याच्यावर जीएसटी लागून किती झालेलं आहे, 590 रुपीज झालं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात आलं की आय हॅव पेड 90 रुपीज फॉर द जीएसटी. 90 रुपये मी जीएसटी साठी पे केलंय. इथे त्यांनी दिलंय विच CGST is 45 रुपीज अँड SGST इज इक्वल टू 45 रुपीज. ज्यावेळेस आपण टॅक्स पे करतो त्यामध्ये एक जो पोर्शन आहे, त्यामधला एक पोर्शन आहे तो स्टेटसाठी जातो, म्हणजे राज्यासाठी जातो, आणि एक जो पोर्शन आहे त्यातला 50% तो कोणासाठी, जो सेंट्रल म्हणजे केंद्रासाठी जातो. म्हणजे 100 रुपये आपण जर टॅक्स पे केला असेल तर राज्याला 50 रुपये मिळतात आणि केंद्राला 50 रुपये मिळतात. तर म्हणून 90 रुपीज आपण जे पे केलं त्यातलं 45 रुपीचं डिव्हिजन झालंय. तर आपल्याला काय करायचंय की ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आणि रेट ऑफ जीएसटी फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे. तर बघा, ही पण ऍक्टिव्हिटी बेस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला
बघा, टोटल जीएसटी इज इक्वल टू सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी. ठीक आहे. तर सेंट्रलचं किती आहे? 45 रुपीज आहे. ओके. तर 45 प्लस 45 किती आलं? 90 रुपीज. म्हणजे आपण टोटल जीएसटी किती पे केलं? 90 रुपीज. आता आपल्याला रेट ऑफ जीएसटी काढायचं आहे. मग रेट ऑफ जीएसटीचा फॉर्म्युला काय येतो, की आपण जेवढं जीएसटी पे केलंय डिवायडेड बाय टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू काय केलं पाहिजे? 100 केलं पाहिजे. ठीक आहे. तर हा झिरो आपण काय करूयात? कॅन्सल करून टाकूया. ठीक आहे. इथे 2 झिरो, तिथे 2 झिरो आपण कॅन्सल करून टाकलं. 90ला जर 5 ने डिवाइड केलं तर 18 5 जा 90 मीन्स आवर रेट ऑफ जीएसटी इज 18% आहे. म्हणजे आपल्याला जे जीएसटी पे करायचं आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 18% आहे. त्याप्रमाणे आपण फाइंड आउट केलं. लास्ट जो क्वेश्चन आहे, हा लास्ट जो क्वेश्चन आहे, हा लास्ट क्वेश्चन पण रेट ऑफ रिटर्नवर आहे. आतापर्यंत आपण 3 ते 4 एक्झाम्पल रेट ऑफ रिटर्नवर सॉल्व्ह केले आहे. बघा, त्यांनी किती शेअर परचेस केलाय? 150 शेअर्स परचेस केलाय. फेस व्हॅल्यू किती आहे? 100 रुपीज आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120 रुपीज आहे. आणि कमिशन किती देणार, म्हणजे डिव्हिडंड किती देणार आहे आपल्याला कंपनी? 7% देणार आहे. आणि रेट ऑफ रिटर्न आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर आधी तुम्ही काय केलं पाहिजे? हा डिव्हिडंड काढा 100च्या अगेन्स्ट. ठीक आहे. तो डिव्हिडंड काढा आणि आपण जेवढे शेअर्स घेतलेत त्या शेअर्सने त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे टोटल डिव्हिडंड तुम्हाला मिळेल. त्याच्या आधी तुम्ही सम इन्व्हेस्टेड काढा. सम इन्व्हेस्टेड आपण कसं काढतो? मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स, त्याच्यावरनं सम इन्व्हेस्टेड येईल. मग रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय होईल आपला? डिव्हिडंड रिसिव्ड डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. त्याप्रमाणे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर हे रेट ऑफ रिटर्नचं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे आपण बघा की ह्या क्वेश्चन पेपरमध्ये मार्च 24, मार्च 25, जुलै 24 आणि जुलै 25 त्या क्वेश्चन पेपरमधले जवळपास सगळे क्वेश्चन्स आपण काय केलंय? फायनान्सवरचे आपण सॉल्व्ह केलंय. तर आय होप हे सगळं तुम्हाला समजलं असेल फायनान्स, आणि आता तुम्हाला वाटत असेल की फायनान्स हे सोपं आहे, आणि खरं सोपं आहे. काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही जर क्लिअर करून घेतल्यात तर फायनान्सचा कुठलाही क्वेश्चन परीक्षेत राहणार नाही. ठीक आहे. तुम्ही तो प्रॉपरली डेफिनेटली सॉल्व्ह कराल. ठीक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.